नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत स्पृहा. स्पृहा या नाटकामध्ये जे स्त्री पात्र आहे आणि मेन कॅरेक्टर आहे फिमेल, 24-25 वर्षाची एक मुलीचं कॅरेक्टर तू ह्याच्यात पोर्ट्रे करतेयस. तर माझा पहिला प्रश्न आहे, तू जुनावालं पुरुष नाटक पाहिलं होतंस का? नाही, मी नव्हतेच तेव्हा. नव्हतेस. म्हणजे अच्छा. माझा जन्मच झालेला नव्हता. 96 का 98 पर्यंत? अच्छा, नाही. माझा जन्म 89 सालचा आहे ओके. आणि जेव्हा हे नाटक आलं ते साल होतं 82. 82. त्याच्यानंतर पुढे काही वर्ष नाटक चालू होतं, पण ह्या नाटकाचा विषय असा आहे की माझे पालक त्या मला वयात तर घेऊन जाणार दाखवणार. नाहीत हे बरोबर. नाटक बघायला त्या वयात. जसं तू बोलला नाटकाचा विषय असा आहे, तर जेव्हा तुझ्याकडे हे नाटक आलं आणि जेव्हा तुला कळलं नव्याने हे नाटक होतंय, तर पहिली एक काय रिॲक्शन होती, की हे असं कॅरेक्टर पोर्ट्रे करणं आणि ॲज अॅन ॲक्टर हाऊ डिड यू? कारण तू इतकं व्हेरिएशन केलंयस ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स. हे चॅलेंज होतं का एक्साइटमेंट होती? कसं होतं? दोन्ही होतं. प्रत्येक ॲक्टरची अशी बकेट लिस्ट असते आणि असं वाटत असतं की काही कॅरेक्टर्स आपल्या वाट्याला यावीत करायला. तसं मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेत्रीला असं वाटत असतं की पुरुषमधली ही जी अंबिका आहे, हे जे पात्र आहे ते करायला मिळावं आणि तशीच माझी इच्छा होती आणि या निमित्ताने मला ते स्वप्न माझं पूर्ण झालं. खूप अवघड विषय आहे, खूप डार्क विषय आहे आणि अत्यंत काय म्हणतो संवेदनशील असा विषय आहे. आजही तो अजिबात काळाच्या ओघात इतकी आता 40-45 वर्ष झाली, पण जराही जुना झालेला नाही, कालबाह्य झालेला नाही हा विषय. सो आव्हानात्मकही आहे आणि स्वतःतल्या अभिनेत्रीला एक चॅलेंज करण्यासाठीही जोखून बघण्यासाठीही फार महत्त्वाचं असं पात्र किंवा हे नाटक ओव्हरऑल फार माइलस्टोन ठरलेलं मराठी रंगभूमीवरचं नाटक आहे. त्यामुळे मला हे ज्या वेळेला विचारलं शरद काकांनी पहिल्यांदा फोन केला, तेव्हाच मी लगेचच हो म्हणून टाकलं होतं. म्हणजे मला काही विचार करावा लागला नाही. 1 सेकंदाचा आहे की आपल्याला हे करायचंय का नाही, कारण करायचंच हे नक्कीच होतं. सो आय वॉज रादर व्हेरी हॅपी की मला ही संधी मिळाली हे काम करायची. जे अजून को ॲक्टर्स आहेत, शरद सर आहेत, अविनाश नारकर सर आहेत, अनुभव कशी होती एकंदरीत त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स, तालमीपासून आणि आता जसे प्रयोग चालू आहेत त्या एक्सपिरियन्स बद्दल काय बोलशील? आम्ही खूप मजा केली. म्हणजे तालमीतही खूप मजा केली. शरद काकाबरोबर मी अनेक वर्ष काम करते. म्हणजे माझं अगदी पहिलं व्यावसायिक नाटक लहानपण देगा देवा, त्यातही शरद काका होता. उंच माझा झोका मालिकेत तो होता. अग्निहोत्रमध्ये आम्ही एकत्र काम केलंय. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकत्र काम केलंय. नाटक असेल, मालिका असेल. सो माझी त्याची छान ओळख होती. त्यामुळे कम्फर्ट लेवल एक बेसिक होता. तो कसा आहे काय मला पूर्ण माहिती होतं. त्यात तो ही इज वन ऑफ द प्रोड्युसर्स ऑल्सो. सो त्या दृष्टीनेही खूप कम्फर्ट होता की आपण ज्या टीम बरोबर काम करतोय ती खूप चांगली सेन्सिबल टीम आहे. अवी काका गेली इतकी वर्ष आज मराठी रंगभूमीवरती काम करतोय, चित्रपट, मालिका सगळ्या क्षेत्रांमध्ये. अनुताई आहे, ती इतक्या वर्षांचा तिला अनुभव आहे. निषाद आहे, नेहा आहे. या निमित्ताने, या नाटकाच्या निमित्ताने ही सगळी भट्टी आमची जुळून आली आणि उत्तम टीम आहे. सगळे फार काय म्हणतो आपापली कामं फार समजून आणि मनापासून करणारे नट आहेत आणि आपण काहीतरी खूप महत्त्वाच्या विषयावरचं चांगलं नाटक करतोय हे समजून घेऊन काम करणारी आमची सगळी टीम आहे. सो सगळ्यांचा जो अनुभव आहे त्याचा आम्हाला एकमेकांना काम करताना स्टेजवर खूप फायदा होतो आणि आता आमचं जवळपास 60 प्रयोग व्हायला होतील, पण अजूनही आमच्यातली ती गिव्ह अँड टेक चालू आहे. म्हणजे प्रयोगानंतर आम्ही सगळे एकमेकांना सांगतो की आज हे छान झालं किंवा हे आणखीन वेगळ्या पद्धतीने करता येईल का, हे आणखीन वेगळं करून बघता येईल का, असा वेगवेगळा विचार आमच्या प्रत्येकाचा असतो आणि आम्ही तो शेअर करू शकतो. आय थिंक हेल्दी टीमचं ते सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की मी लहान असले तरी मी शरद काकाला सांगू शकते किंवा आम्ही नेहा असेल, ऑनेस्ट फीडबॅक आम्ही एकमेकांना देतो, सूचना करतो, कौतुक करतो, आज छान झालं प्रयोग म्हणून चेअरअप करतो. सो या सगळ्या गोष्टी आय थिंक खूप इम्पॅक्ट करतात फायनली. अंबिकाची जी भूमिका आहे एक डार्क आहे. म्हणजे तिचं जर तुम्ही बघितलं पूर्णची लाईफ सायकल आहे, स्टोरी आहे. आय एम शुअर तू खूप वर्ष ऍक्टिंग करतेयस, वेगवेगळी पात्र केलीस, बट अंबिका स्पृहा बरोबर काही राहतं का? स्पृहा बरोबर नाटक संपल्यावर का ते कॅरेक्टर मे बी इन युअर हाइंडसाइट व्हेन यू आर ट्रॅव्हलिंग और व्हेन यू आर अलोन आणि एकदम काही गोष्ट तू रिलेट करतेस का? डू यू फील देर इज एनी कनेक्ट बिटवीन अंबिका अँड स्पृहा और इट्स अ हँगओव्हर ऑफ अंबिका ऑन स्पृहा? हे नाटकच असं आहे, ते लिहिलंच इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने आहे की
जसं तू म्हणतोयस तसा तो हँगओव्हर निश्चित राहतो. राहतो. म्हणजे आमच्याही मनात राहतो ऍक्टर्स म्हणून आणि प्रेक्षकांच्याही मनात राहतो. सो प्रेक्षकही जेव्हा नाटक संपून येतात भेटायला आम्हाला, तेव्हा असे भारावलेले असतात किंवा त्यांना कळत नाही की येऊन पटकन काय बोलायचं. कारण तो असा एक आदळतो म्हणतो आपण, तसा तो अंगावर प्रयोग येऊन आदळतो प्रेक्षकांच्याही. सो डेफिनेटली थोडेफार त्याच्यातले एलिमेंट्स शिल्लक राहतात जेव्हा घरी जातो तेव्हा. पण डेफिनेटली म्हणजे ते आता ऍक्टर म्हणून तशी थोडीशी प्रॅक्टिसही झालेली असते की स्विच ऑन स्विच ऑफ करत राहावं लागतं. कारण त्याच कॅरेक्टरमध्ये राहिलो तर मग अवघड होईल. सो त्या वेळेपुरती ती अंबिका मी पूर्णपणे जगायचा प्रयत्न करते किंवा मी ती असते. पण ज्या क्षणी नाटकाचा पडदा पडतो त्या क्षणी शक्यतो माझा प्रयत्न असतो की त्या इमोशन मधून पटकन बाहेर यावं. नाहीतर मग तो बॅलन्स साधणं थोडं अवघड होईल. स्पेशली जेव्हा अशा पद्धतीचं कॅरेक्टर असतं. जसं तू म्हटली प्रेक्षक येतात, प्रतिसाद देतात, तर 60 प्रयोगच झालेत, पण त्याच्यात कुठला असा प्रतिसाद काही जो तुझ्याबरोबर राहिलाय, असा फीडबॅक अंबिका नाही, असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे ऍक्च्युली एक असं वेगळं काढणं फार अवघड आहे. पण तरुण मुली भेटायला येतात आणि असं म्हणतात की हे असंच व्हायला पाहिजे, असं असं होत असेल तर बरोबर पाऊल उचललं तिने. आम्हाला इतका राग येत होता की हे सगळं सहन का करतेय. नाटकाच्या दुसऱ्या अंकामध्ये तिचा जो प्रवास आहे त्याच्यात तो इतका इमोशनल प्रवास आहे की ती कोलमडून पडते, ती उन्मळून जाते, पण त्याच्यानंतर ती जे पाऊल उचलते तो इतका स्ट्रॉंग हेडेड असण्याचं लक्षण आहे त्या मुलीचं. तर ते मुलींना खूप एम्पॉवरिंग वाटतं आणि त्यांना नवीन एक काहीतरी आपल्याला ताकद मिळाली हे नाटक बघून असं वाटतं. सो अशा अनेक कॉलेजमध्ये जाणाऱ्या, अगदी शाळेत 9वी 10वीतल्या मुली हे नाटक बघायला येतात. तेव्हा त्या जसं येऊन भेटतात तेव्हा असं वाटतं की अजूनही या नाटकाच्या विषयाची किती गरज आहे लोकांना हे पोहोचवायची. तू महाराष्ट्र फिरलीस, तू अनेक ऍज अन ऍक्टर तुला खूप जास्त एक्सपोजर असेल या गोष्टीचं. तुला वाटतं की ही जी पेट्रियार्चिकल सिस्टम महाराष्ट्रामध्ये अजूनही तेवढी रूटेड आहे? निश्चित आहे, ह्याला आपण नाकारूच शकत नाही. रूट आहे, एक्झिस्टन्स आहे, पण तेवढं त्याचं ऑफकोर्स आहे. आपण तू बातम्या बघतोस ना रोजच्या सध्या काय चाललंय? बातम्या बघतो, पण सध्या बातम्यांवर आता नाही, इनफॅक्ट ज्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यावरनं तर हे फारच क्लिअर आहे की त्या सिस्टीम मधनं आणि त्या सायकीमधनं आपण बाहेरच आलेलो नाही आहोत. आपण फक्त पोशाखी पद्धतीने बदलत जातो, काळ पुढे जातोय तसा. काही प्रमाणात शहरी वातावरणात आपण राहतोय, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तिथे काही तुरळक चेंजेस झालेले असतील जे स्वागतार्ह आहेत आणि ते व्हायलाच पाहिजेत. पण हळूहळू जसं आपण आतात जायला लागतो आणि आतात पण जायची गरज नाही. आजच्या पेपरमधली 2 दिवसांपूर्वीची बातमी आता लोकसत्तामध्ये की मुंबईमध्ये सुद्धा हुंडाबळीचे तितकेच आपल्याला पीडित व्यक्ती बघायला मिळतात. सो समजा ह्या बातम्या अजून मुंबईच्याच बाबतीत आपल्याला वाचायला लागत असतील तर क्लिअर उत्तर आहे या प्रश्नाचं की त्या सिस्टीम मधनं आपण नाही आलोय बाहेर. झोप आपण लवकरात लवकर बाहेर येऊ. फक्त मराठी बाबा नाही नक्कीच येऊ. आणि हा एक प्रयत्न चालू आहे आपल्या मराठी नाट्य. बाकी काय आहे म्हणजे अगदी बरोबर आहे. कारण कलाकार आम्ही सगळेजण काही आपण चळवळीमध्ये प्रॉबेबली उतरू शकत नाही किंवा हार्डकोर काय करू शकतो आम्ही कलाकार म्हणून, तर आमच्याकडे जे माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही एक चांगला संदेश द्यायचा लोकांना प्रयत्न करतोय, हा विषय पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तो जरी आजच्या या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तरी मला वाटतं कलाकार म्हणून आम्ही थोडेफार का होईना पण यशस्वी झालो. बरं. आणि तू एक जी गोष्ट बोलली, काल आपण 2:22 मिनिटं नाटक पण कव्हर केलं, तर त्यांनी पण सांगितलं खूप प्रमाणावर यंग लोक नाटकाकडे परत येत आहेत ते नाटक. तर आमचा पण तसाच ऑडियन्स आहे थोडा. तर जर फक्त त्यांना तू पुरुष नाटकासाठी जर मराठी मोडच्या ऑडियन्सला इन्व्हाइट देम फॉर द प्ले. खूप छान ऑलरेडी प्रतिसाद मिळतो आहे तरुण तरुणींचा. आणि मी बाकी सगळ्यांनाही सांगेन की जरी हे 40-45 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक असलं तरी ते अतिशय आजच्या काळातलं रेलेव्हंट असलेलं असं नाटक आहे आणि एम्पॉवर करणारं नाटक आहे. त्या नाटकाचा जो शेवट आहे तो तुम्ही येऊन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल मी काय म्हणते. कारण एका अर्थाने जरी ही शोकांतिका असली तरी ती तुम्हाला एम्पॉवर करणारी गोष्ट आहे व्यक्ती म्हणून. सो हा अनुभव फार दाहक आहे, तो घ्यायला तुम्ही नक्की या.